मराठी कहाणी मनाचा मोठेपणा. सुनील आणि चेतन 6वीच्या वर्गात शिकत होते. दोघेही एकमेकांचे जीवलग असे मित्र होते. खेळापासून ते अभ्यासापर्यंत दोघांची घनिष्ठ अशी मैत्री होती. वर्गामध्येही ते हुशार व सर्व कार्यक्रमातही त्यांनी सहभाग असल्याने सर्व शाळांमध्ये त्यांना चांगलाच मान दिला जायचा. पहिलीपासून ते आतापर्यंत दरवर्षी परीक्षेमध्ये सुनीलचा पहिला तर केतक यांचा दुसरा नंबर हा ठरलेलाच असायचा. एक दिवस वर्गात शिक्षकांनी मुलांना सांगितले होते की खेळ वगैरे खेळणे आता थांबवून आतापासून अभ्यास करा, कारण मुलांनो, आपली सहामाहीची परीक्षा ही लवकरच होणार आहे. त्यावेळीपासून सर्व मुलांनी जोरदार अभ्यासाला सुरुवात केली. यासाठी सर्व मुलांनी आपल्या खेळाकडे लक्ष कमी करून अभ्यासाकडे काळजीपूर्वक ध्यान दिले होते. सकाळी लवकर शाळेमध्ये येऊन मुले आपापल्या जागेवर अभ्यासामध्ये मग्न असलेली दिसू लागली. सुनील व चेतन सुद्धा जातीनिशी अभ्यासाला लागले होते. शाळेमध्ये दोघे एकत्र अभ्यास करायचे आणि घराकडे गेल्यानंतर सुद्धा दोघे तासनतास अभ्यास करत बसायचे. सहामाही परीक्षा जवळ येऊ लागली. पण एक दिवस अचानक सुनीलची तब्येत ही बिघडली. अंगामध्ये ताप येऊन त्याला वरचेवर चक्कर येऊ लागली आणि त्यामुळे सुनीलला त्याच्या आईवडिलांनी दवाखान्यामध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून काही औषधे देऊन विश्रांती घेण्यास सांगितले. सहामाही परीक्षा अगदी जवळ आलेली होती. सुनीलचा नाईलाज झालेला होता. तब्येत त्याची साथ देत नसल्याने मनामध्ये असतानाही त्यांचा अभ्यास होत नव्हता आणि त्यामुळे सुनील हा खूप नाराश झालेला होता. सुनीलची ही अवस्था पाहून चेतनला मनोमनी खूप वाईट वाटत होते. सहामाहीची परीक्षा झाली. जवळजवळ सर्वच मुलांना सगळे पेपर हे एकदम सोपे गेले होते. सुनील ही मुळातच हुशार असल्याने व बऱ्यापैकी त्यांचा अभ्यास झाला असल्याने त्याला पेपर हे सोपे गेले होते. आता फक्त सर्वांना दातदुखी होती, ती म्हणजे सहामाही परीक्षेच्या निकालाची. वर्गामध्ये शिक्षक परीक्षेचा निकाल सांगू लागले होते आणि सर्व मुलांना आपापल्या निकालाची उत्कृष्टता लागलेली होती. त्याचबरोबर या निकालाला पहिल्या नंबरची बाजू कोण मारणार याचीही उत्सुकता शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनाही लागलेली होती. पण ठरलेल्या जोडीचा नंबर येणार तरीसुद्धा सुनीलची तब्येत परीक्षेच्या वेळी बरी नसल्याने चेतक मात्र यावेळी पहिला क्रमांक घेणार हे सर्वांनाच ठाम वाटत होतं. पण काय आश्चर्यच, याही परीक्षेमध्ये सुनील पहिल्या व चेतक हा दुसऱ्या क्रमांकाने पास झाला होता. निकाल सांगून झाल्यानंतर शिक्षक बराच वेळ केतकनी व सुनीलची उत्तरपत्रिका हातामध्ये घेऊन पाहतच होते. सुनीललाही आश्चर्यच वाटत होते की खरं तर या परीक्षेत माझ्या अपेक्षाही चेतनने चांगला अभ्यास करून पेपर सोडविले होते. मग हा निकाल असा कसा लागला? थोड्या वेळानंतर शिक्षकांनी सुनील आणि चेतन दोघांनाही आपल्या टेबलजवळ बोलावून घेतले. त्यावेळी दोघांच्याही उत्तरपत्रिका शिक्षकांच्या हातामध्ये होत्या. चेतनला पुढे येऊन शिक्षकांनी विचारले, चेतन, मला एक कळत नाही की तुझ्या या सर्वच उत्तरपत्रिकेमध्ये 2-2 प्रश्न तू अगदी रिकामे सोडलेस. खरे म्हणजे ते प्रश्न खूप सोपे होते, जेणेकरून सर्वच विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आहेत. तू तर हुशार विद्यार्थी आहेस, मग हे असं का केला? त्यावर चेतन म्हणाला आणि गोंधळला. त्याने सुनीलकडे पाहिले. सुनीलही काही आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागला होता. काय बोलावे हे चेतनला काहीच कळेनासे झाले होते. चेतन, अगदी खरं सांग, असं करणं मागचं काय कारण आहे? शिक्षक पुन्हा पुन्हा त्याला आपुलकीने विचारू लागले. चेतनचा नाईलाज झाला. त्याने खाली मान घातली आणि तो सांगू लागला, गुरुजी, खरे तर पूर्वीपासूनच परीक्षेमध्ये सुनीलचा प्रथम क्रमांक आलेला आहे व माझा दुसरा क्रमांक. पण या परीक्षेच्या वेळी सुनीलची तब्येत बिघडली व त्यांच्या मनामध्ये असतानाही त्याला अभ्यास करता आला नाही. सुनीलच्या अभ्यासामध्ये त्यांच्या तब्येतीने जरी साथ दिली नसली तरी मी एक मित्र म्हणून त्यांचा प्रथम क्रमांकाचा हक्क हिरावून घेऊ शकत नव्हतो.
म्हणून त्यांच्या यशाची परंपराही खंडित करून मला त्यांच्यापेक्षाही मोठे यश मिळावे अशी कोणतीच अपेक्षा न ठेवता मी एक पाऊल मागे राहण्याचे ठरविले. हे सर्व ऐकून सुनीलबरोबर शिक्षकही भारावून गेले. परीक्षेत मिळवणाऱ्या त्या यशापेक्षाही चेतनने दाखवलेला मनाचा मोठेपणा कितीतरी पटीने मोठा होता. चेतनच्या या मोठेपणाबद्दल सुनीलच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. त्याने चेतनला मिठी मारली. शिक्षकांनीही त्यांच्या मैत्रीचे भरपूर कौतुक केले आणि त्यावेळी अवघा वर्ग टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आणि ते देखील फुलून गेला. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथेच संपते. आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.